दौंड मधली ही दृश्य आहेत। राष्ट्रवादी फुटीनंतर पहिल्यांदाच काका आणि पुतणे आज एकत्र येणार आहेत। शरद पवार आणि अजित पवार यांची ही दृश्य आहेत। दौंड मध्ये एका शाळेच्या इमारतीला दौंड मध्ये एका शाळेच्या नवीन इमारतीचं उद्घाटन करण्यासाठी अजित पवार आणि शरद पवार हे एकत्र आलेले आहेत। शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। एकाच व्यासपीठावर तिघही उपस्थित असल्याचं कळतंय आणि दौंड तालुक्यातील शाळेच्या वास्तूचं उद्घाटन पवारांच्या हस्ते करण्यात येत आहे। आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं हे तीनही नेते शरद पवार आणि मुख्यतः शरद पवार आणि अजित पवार हे दोघेही कार्यक्रमाच्या निमित्तानं एकत्र आलेले आहेत आणि त्यामुळे या कार्यक्रमाकडे आता सगळ्यांचंच लक्ष आहे। मधली ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पहिल्यांदाच काका आणि पुतणे आज एकत्र आलेले आहेत। अजित पवार आणि शरद पवार एकाच कार्यक्रमामध्ये पाहायला मिळत आहेत। दौंड तालुक्यातील एका शाळेच्या नव्या वास्तूचं उद्घाटन आज होतंय आणि हे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते करण्यात येत आहे। आणि या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार हे एकाच व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळतात। दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो राजकीय वर्तुळातली सगळ्यात मोठी बातमी ही म्हणता येईल आजची, कारण राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पहिल्यांदाच अजित पवार आणि शरद पवार हे एकत्र आलेले आहेत। मुख्यमंत्री अजित पवार त्याचप्रमाणे खासदार सुप्रिया सुळे, शरद पवार एका कार्यक्रमासाठी दौंडमध्ये एकत्र आल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। दौंड मधली लाईव्ह दृश्य आहेत आणि यावेळेला सुनेत्रा पवार देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। तर महत्त्वाचं म्हणजे पक्षाच्या फुटीनंतर पहिल्यांदाच काका पुतणे एकत्र आलेत, त्यामुळे अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत, चर्चांना उधाण आलेलं आहे। तालुक्यातील एका शाळेच्या नव्या वास्तूचं उद्घाटन पवारांच्या हस्ते केलं गेलेलं आहे आणि या उद्घाटनाप्रसंगी अजित पवार आणि शरद पवार हे एकाच व्यासपीठावर उपस्थित आहेत। तर आपण लाईव्ह दृश्य थेट दौंडमधून पाहतोय। शरद पवार आणि अजित पवारांची ही दृश्य आहेत आणि या दृश्यांमध्ये शरद पवार आणि अजित पवार आपल्याला एकत्र असल्याचं पाहायला मिळत आहे। पक्षफुटीनंतर अजित पवार आणि शरद पवारांची भेट घेतली होती, मात्र ऑन कॅमेरा ते एकत्र आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं नव्हतं। आज प्रथमच पक्षफुटीनंतर अजित पवार आणि शरद पवार हे एकत्र आलेले आहेत। कार्यक्रमाच्या निमित्ताने का होईना, मात्र काका पुतणे आज एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले आणि या सर्व कार्यक्रमामुळे अवघ्या राज्याचं लक्ष या क्षणाला अजित पवार आणि शरद पवार यांच्याकडे लागून आहे। भंडाऱ्याची उधळण म्हणजे